प्राजक्ता माळी आणि कश्मीर महाजनी अभिनीत फुलवंती या चित्रपटाचं यश हे तिकीट खिडकीवरील त्याच्या कमाईने नाही तर प्रेक्षकांच्या मनावर केलेल्या परिणामाने मोजलं तर हा चित्रपट एक अजरामर कलाकृती म्हणून नक्कीच नावरूपाला येईल। चित्रपट पाहून मूळ कादंबरी वाचण्याची इच्छा मला अनावर झाली, पण पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची फक्त 64 पानांची ही कादंबरी वाचल्यानंतर मात्र माझी काय किंवा तुमची काय द्विधा मनस्थिती होणे साहजिकच आहे। वरवर जरी दोन्ही कलाकृती सारख्याच वाटल्या तरी दोघांमधील वैचारिक आणि सिनेमॅटिक अंतर भरपूर आहे। कथेचा मूळ आशय आणि वैचारिक पातळींवर दोघांचीही तुलना केली तर दोन्हीही आपापल्या जागी योग्य असल्याचं कमीत कमी मला तरी जाणवतं। कदाचित तुमचं मत वेगळंही असू शकेल। या वैचारिक आणि सिनेमॅटिक फरकावर किंबहुना तफावतीवर हा व्हिडिओ आधारित आहे। चित्रपटाच्या सुरुवातीलाच ही गोष्ट निर्मात्यांनी स्पष्ट केली आहे की काही ठिकाणी वैचारिक स्वातंत्र्य किंवा सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन काही प्रसंग त्यांनी चित्रित केलेले आहेत, पण यामुळे कादंबरीच्या मूळ कथेशी त्यांनी अन्याय केला आहे का? तर नाही, मुळीच नाही। उलट यामुळे दोन वेगवेगळ्या शक्यताच आपल्याला पाहायला मिळतात। जसे की चित्रपटात फुलवंती आणि व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांना पहिल्याच नजरभेटीत एकमेकांवर प्रेम होते, तर कादंबरीत मात्र असे घडत नाही। पुढे जाऊन मात्र कादंबरीत एकाबद्दल दुसऱ्याच्या मनात आणि हृदयात प्रेम मात्र नक्कीच उत्पन्न होते, फक्त एकाच्याच, दुसऱ्याच्या नाही। याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत। पण याच वेगळ्या शक्यतेमुळे चित्रपट आणि कादंबरी वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करतात, परंतु त्यांचा रस्ता शेवटी एकाच ठिकाणी येऊन थांबतो। कादंबरीत नृत्यकला सादर केल्यानंतर बिदागीचं मानपान मिळाल्यानंतरही फुलवंतीच्या चेहऱ्यावरचं दुःख श्रीमंत पेशवे अचूक हेरतात आणि सर्वांसमोर काही न विचारता पूर्ण दरबार रिकामा झाल्यावर फक्त सरदार बहिरोपंत मेहेंदळेच्या समोर तिला याचं कारण विचारतात, तेव्हा फुलवंती सर्व काही श्रीमंतांना सांगते। एखाद्याचं दुःख त्याला सर्वांसमोर विचारणे आणि त्याला विश्वासात घेऊन एकट्यात विचारण्यात फरक असतो। हीच गोष्ट बाबासाहेब पुरंदरे यांनी अगदी नाजूकपणे दर्शविली आहे। काही गोष्टी ह्या नाजूक असतात आणि त्या नाजूकरित्याच हाताळायच्या असतात। शास्त्रीबुवांनाही सकाळी एकट्यातच दरबारात हजर राहण्यास सांगण्यात येते आणि त्यांच्यावरच्या आरोपांबद्दल त्यांना कळवण्यात येते। इथेच आपली द्विधा मनस्थिती होते। कोण चूक कोण बरोबर हे निवडणे तितकेच कठीण होऊन जाते, कारण चित्रपटात फुलवंती भर दरबारात आपली व्यथा निर्भयपणे श्रीमंतासमोर मांडते, जे प्रासंगिक स्वरूपाने बघितलं तर तितकंच अचूक वाटतं। कारण कादंबरी आणि चित्रपट दोन्हीत फुलवंती रागीट दाखवण्यात आली आहे, मग तिचा राग ती सर्वांसमोर प्रकट करते, यात चूक काहीच नाही। आपल्यासोबत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यात काही चूक आहे का? चित्रपटात पैजेसाठी होणाऱ्या सरावात फुलवंती इरेला पेटलेल्या व्यक्तीसारखी आपला राग, आपला निषेध दर्शवून नृत्य करते, तर कादंबरीत ती हसतमुखाने आपला राग मनात ठेवून आपल्याला आता न्याय मिळणार, आपला सूड पूर्ण होणार या खुशीत सरावाला लागते। कादंबरीत पैजेमध्ये फुलवंती ही जिंकण्यासाठीच नाचत असते। तिला या वेदांत सूर्याचा अस्त करायचा असतो आणि आपल्या अपमानाचा सूड घ्यायचा असतो, पण जीव ओतून नाचण्याच्या या क्रियेत तिच्याकडून एक चूक होते आणि त्या चुकीच्या दबावामुळे आणखी 2 चुका होतात। म्हणजेच ती मुद्दामून हरत नाही, तिला जिंकायचंच असतं आणि वेदांत शास्त्री यांना जिंकायचं असतं ते फुलवंतीसाठी कमी तर लक्ष्मीसाठी जास्त। कारण लक्ष्मीला एक परस्त्री आपल्या संसारात आलेली चालेल, पण आपल्या नवऱ्याचा पराभव नको असतो। तसं बघितलं तर लक्ष्मीचाच त्याग इथे जास्त दिसून येतो। आपल्या नवऱ्याच्या पराजयापेक्षा आपला संसारात होणारा पराजय तिला मान्य असतो। कदाचित लक्ष्मीचं हे पुटपुटणं शास्त्रींनी ऐकलं असावं। पैज फुलवंती हरली, पण तरीही तिची सूड घेण्याची इच्छा अजून तशीच आहे। पण सूड घेणार कोणावर? ज्याने पैजेमध्ये आपल्या नृत्याची वाहवा केली त्याच्यावर? ज्यानं आपण हरल्यानंतरही आपल्याला आयुष्यमान भव, विजयी भव असा आशीर्वाद दिला त्याच्यावर? नाही, ज्याने माझ्या कलेचा, प्रतिष्ठेचा अपमान केला, ज्याने मला बेताल वेश्या म्हटले त्याच्यावर। पण सूड घेऊन करणार काय? एका विद्वान, प्रतिष्ठित, सुंदर माणसाचा घात? ज्याला मला हरवायचं होतं कारण माझ्यातला अहंकार त्याला मोडायचा होता। त्याला वाटत होतं मी जीव पाखडून नाही तर जीव ओतून नाचावं। पण अखेर फुलवंतीच्या मनाचं पेंडुलम हे हेलकावे खात शेवटी शास्त्रींच्या प्रेमात अडकतं। पण शास्त्रींना कधीच फुलवंतीवर प्रेम जडत नाही, कारण त्यांच्या ललाटी सरस्वती वास करते आणि हृदयी कायम त्यांची बायको लक्ष्मी। चित्रपटात जरी असा शेवट दाखवला नसला तरी दोन्हींमध्ये तुम्ही एक गोष्ट वाईट आणि दुसरी चांगली असं निवडू शकत नाही। दोन्ही गोष्टी आपापल्या जागी योग्यच आहेत। कादंबरीत लक्ष्मीच्या त्यागाचा सुवास जास्त येतो, त्या चित्रपटात फुलवंती आणि वेदांत सूर्याच्या त्यागाचा वास दरवळतो। पण हेही तितकेच खरे की एक शेवट मनाला प्रसन्न करतो तर दुसरा मनाला चटका लावून जातो।